Hello students, how are you? I think you are all in safe. Okay, so please stay at your home and safe at your home. So now you are promoted in BSc second year, third semester. So first of all, I am welcome to all everyone in BSc part 2 third semester. In डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स में आपका सबका स्वागत है. ठीक आहे. तो सबसे यावर्षी पुन्हा आपल्याला 6 युनिट्स आहेत. ठीक आहे. त्या 6 युनिटमधले 2-2 युनिट सगळे टीचर्सकडे आहेत. त्यातलं युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 हे माझ्याकडे आहे. त्यातलं युनिट नंबर 6 जो आहे दॅट इज ॲटमॉस्फिअर अँड जिओफिजिक्स हा युनिट माझ्याकडे आहे. ठीक आहे. तर एक लक्षात घ्यायचं आहे की थ्रूआउट दिस PPT म्हणजे मी रोज एक 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करत जाईल. त्या व्हिडिओवर तुम्हाला कमेंट करायचे आहेत. त्या गुगल क्लासरूमवरच कमेंट करायचे आहेत. वॉट एव्हर यू लाईक. ओके. सो कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करा. इट इज पॉझिटिव्हली और कन्स्ट्रक्टिव्हली. ठीक आहे. काही सजेशन असले तर सजेशन सांगायचे. बट देअर इज नो अब्यूज लँग्वेज यूज करायची नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ लेक्चर पहा. नुसतं टाईमपास करू नका. तुमच्या असाइनमेंट्स तुम्हाला ज्या सबमिट करायच्या आहेत त्या सबमिट करा. वेळेत सबमिट करा. MCQsच्या क्वेश्चन सॉल्व करा. कारण की जर यावर्षी पण पुन्हा अजून सेमिस्टर तसंच झालं तर तुमचे हे जे मार्क्स आहेत, तुमची ही जी प्रेझेंटी आहे, हे तुमचे जे असाइनमेंट्स आहे हे सगळं कम्प्लीट होईल आणि याच्या बेसिसवर तुम्हाला पुन्हा मार्क देण्यात येईल. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी केअरफुली आणि याच्याबद्दल लक्ष द्यायचं. ठीक आहे. So we start with this unit number 6, atmosphere and geophysics. So first of all, what is meant by atmosphere? So one by one word हम check करेंगे. So what is atmosphere in geography? You learn that atmosphere म्हणजे काय, तर वातावरण म्हणजे काय, तर पृथ्वीच्या भोवती जे काही आहे जल वायू जे काही आहे that is called as in simple words it is atmosphere. And what about the geophysics? The term geo means it is related to the earth. और अर्थ रिलेटेड जो कुछ फिजिक्स होगा इट इज रिलेटेड विथ द जिओफिजिक्स. ठीक आहे. तो हा सिम्पल त्याचं मिनिंग झालेला आहे. सो वन बाय वन हम टर्म्स देखेंगे. आता एक लक्षात घ्या, हा युनिट म्हणजे एक प्रकारचं तुमचं 10वीपर्यंतचं जॉग्राफी आलं सगळ्यांच्या लक्षात. तर फक्त ते कशात आहे, इंग्लिशमध्ये. सो वन बाय वन आपण चेक करेंगे. सो नेक्स्ट पहले सबसे पहले स्पेशल थैंक टू अमरावती यूनिवर्सिटी फिजिक्स टीचर एसोसिएशन एंड ज्ञानपाथ पब्लिकेशन. बिकॉज हम जो कुछ मैटर लेने वाले हैं हम सब इसी पब्लिकेशन के बुक का यूज़ करने वाले हैं. ठीक आहे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं, ह्या युनिटची मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल. ती युनिट संपत आला की तुमच्या गुगल क्लासरूमवर PDF फॉर्ममध्ये सबमिट होईल. ठीक आहे. आलं आहे सगळ्यांच्या लक्षात. सो वी स्टार्ट विथ ओके इंट्रोडक्शन. द अर्थ इज युनिक प्लॅनेट बिकॉज द सर्वायवल ऑफ लाईफ इज पॉसिबल ओनली ऑन दिस प्लॅनेट. The atmosphere plays an crucial role among the conditions necessary for the life. The whole Earth system is formed from the atmosphere, hydrosphere, lithosphere and biosphere. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओ जर तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केला असेल केअरफुली तर तुमच्या व्हिडिओ लक्षात आले असेल की व्हॉट इज दॅट, ओनली द गॅलेक्सीमध्ये फक्त अर्थवर फक्त लाईफ आहे. ठीक आहे. आणि दिस अर्थ सिस्टम इज फॉर्म ड्यू टू द ॲटमॉस्फिअर. Then the second is hydrosphere, third is lithosphere and the biosphere. So one by हम पूरा इस यूनिट में चेक करेंगे. So structure of earth क्या है? The structure of and composition of earth interior comes from the observation of earth rocks. Second, the gravity, geophysics data from the earthquakes, flow of heat from the interior and the magnetic field. Third, laboratory experiments on the surface rocks and minerals. And fourth is the comparison of earth and other प्लैनेट्स. ठीक है. तो स्ट्रक्चर ऑफ अर्थ में हम देखेंगे. सो वन बाय वन चेकआउट करेंगे. सो फर्स्ट इज लिथियोस्फीयर. इट इज द बेसिक सॉलिड स्फीयर ऑफ अ प्लैनेट अर्थ विच कंसिस्ट ऑफ हार्ड रॉक masses. All the spheres are attached to this lithosphere due to the earth gravity, and earth is made up of 3 concentric layers: the core, the mantle and the crust. Each layer has its own chemical composition and properties. म्हणजे आता तुमच्या फिगरवरून लक्षात येईल की काय लिथियोस्फिअरमध्ये काय 3 लेअर आहेत. किती लेअर आहेत लिथियोस्फिअरमध्ये? 3 लेअर. ते 3 लेअर एकमेकाशी काबर कनेक्ट आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तो कोणकोणते 3 लेअर आहे? तर कोर म्हणजे एकदम आतमधला पार्ट,
सेकंड मेंटल, त्याच्यावरचा, त्याच्या सर्वात वरचा जो आहे आपला अर्थ सरफेस, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रिस्ट. तर सर्वात पहिले एक लक्षात घ्या, फिगरवरून तुमच्या लक्षात असेल, खालचा पार्ट कोर आहे, नंतर काय आहे मेंटल आहे, ग्रीन कलर येलो कलरचा आणि ऑरेंज कलरचा दिसतोय तुमचा तो क्रस्ट आहे. ठीक आहे, आलाय सगळ्यांच्या लक्षात. सो नेक्स्ट राईट, द कोर. व्हॉट इज मीन बाय द कोर? द कोर हॅज अ 2 layers. The inner core that solid and outer core is liquid. The core is most of iron with the same nickel and has occupied the volume of 16% of Earth total volume. The outer core is 28955150 km below the Earth's surface. The temperature in the outer rock is about 400 to 500 degrees Celsius. तर लक्षात आलं तुमच्या? आउटर कोरची रेडियस काय आहे 2890 ते 5150 आणि तिथलं टेम्परेचर काय आहे 4000 ते 5000 डिग्री, व्हेरी हॉट. ठीक आहे. द मोल्टन लिक्विड आयरन in the outer core is important because it helps to create the earth magnetic field, and the inner core is 51506370 km below the earth surface. आता तुमच्या लक्षात आलं असेल अर्थ मॅग्नेटिक फील्डसाठी कोणतं आउटर कोर सर्वात महत्त्वाचा आहे. जर आउटर कोर नसेल तर तुमच्या अर्थ मॅग्नेटिक फील्डमध्ये प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. इट मेनली कन्सिस्ट ऑफ द आयरन, निकेल अँड सम हाय लायटर एलिमेंट, प्रॉबेबली सल्फर, कार्बन, ऑक्सिजन, सिलिकॉन. म्हणजे अर्थच्या कोरमध्ये कोणकोणते असतील मेटल्स, तर कोणते आयरन सर्वात महत्त्वाचा, निकेल आणि काही लायटर्स एलिमेंट कोणकोणते सल्फर, कार्बन, ऑक्सिजन, सिलिकॉन. द टेम्परेचर इन द इनर कोर इज अबाउट 500 to 600 degrees Celsius because of very high pressure and presence of iron and nickel. The inner core is सॉलिड. आलं लक्षात? आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाहेरचं आउटर काय लिक्विड आहे आणि आतमधला काय सॉलिड आहे. पण का बरं सॉलिड आहे आतमधला? तर ड्यू टू द हाय प्रेशर आणि प्रेझेन्स ऑफ दिस आयरन अँड निकेल आतमधला काय सॉलिड आहे, बाहेरचा आउटर स्पेस आउटर जो कोर आहे इट इज इन लिक्विड. ठीक आहे, आलाय सगळ्यांच्या लक्षात. नेक्स्ट इज द मेंटल. द मेंटल इज व्हेरी थिक अँड ऑक्युपाय द ऑलमोस्ट अप टू 83% ऑफ द अर्थ व्हॉल्यूम. आता लक्षात घ्या मेंटल कुठे आहे? सेकंड लेअर आहे आपला. पहिला कोणता होता? कोर, आतमधला एकदम त्याच्यावरचा मेंटल, आणि हा इट ऑक्युपाइज द 83% ऑफ द अर्थ व्हॉल्यूम. दिस मेंटल लेअर एक्सटेंडेड डाऊन द 290 km फ्रॉम द क्रस्ट ऑफ अर्थ कोर and is largely composed of dark, dense, igneous rock called as a periodicity containing iron and magnesium. The mantle has 3 distinct layers: lower solid layer, the mesosphere which behaves plastic and flows slowly, and solid upper layer. The crust, the earth crust, is the outermost thin layer. The crust is made up mainly types of the rock, thousands of minerals. They are oxygen 46.6%, silicon 27.72%, aluminum, iron, calcium, sodium, potassium, magnesium. The rock present in the earth crust are solid, rigid and brittle in nature, consist of mainly the chemical elements silicon and aluminum. The crust has 2 types of continental crust and the oceanic crust. ठीक आहे. आता क्रस्टमध्ये तुमच्या लक्षात आलं आहे सगळ्यात वरचा पार्ट, आणि क्रस्टमध्ये लक्षात आलं असेल तर इट कंटेन्स द थाउजंड्स ऑफ मिनरल्स. कोणकोणते आहेत? ऑक्सिजन आहे, अल्युमिनियम आहे, आयरन आहे, सगळे मिनरल्स आले. सो अँड इट इज सॉलिड अँड लिक्विड, इट इज सॉलिड अँड रिजिड अँड ब्रिटल. सो हे आले तुमचे 2, आणि 2 टाईप्स आहेत क्रस्टचे. कोणते? कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड ओशनियल खंड. आता कॉन्टिनेंटल म्हणजे तुमच्या लक्षात खंडनीय भूभाग, आणि काय ऑशियन म्हणजे काय समुद्रातील क्रस्ट. ठीक है. सो आता ये फिगर एकदा तुम्हाला समराइज करून देतो मी. समराइज देखो. अर्थ हैज अ लेयर्ड इन इंटीरियर. सबसे अंदर कौन सा आएगा? क्रस्ट. उसके बाद उसके 2 टाइप्स है. कौन से? कॉन्टिनेंटल और ओशन. मेंटल है, मेंटल के 3 लेयर है, अपर, ट्रांसलेशन, लोअर. कोर के आउटर है लिक्विड और इनर है सॉलिड. दिस लेयर आर सब डिवाइडेड इन द बेसिस ऑफ सिस्मॅटिक वेव्ह. तो ह्या फिगरवरून तुमच्या लक्षात येईल. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. सो दिस इज अ सिम्पल पार्ट ऑफ अर्थ स्ट्रक्चर. तर आता या पुढचा जो पार्ट आहे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सो आय थिंक यू अंडरस्टूड. आणि लक्षात ठेवा सगळ्यांनी व्हिडिओवर कमेंट करणं आवश्यक आहे, नाहीतर तुमची पर्सेंटेज मार्क होईल. सगळ्यांनी लक्षात द्यायचं. आपल्या 3 दिवस लेक्चर्स आहेत. कोणकोणते? गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आणि वेळ पडली तर दर संडेला एक टेस्ट राहील 5 MCQsवरची. असाइनमेंट राहील, असाइनमेंट देणं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके, हॅव अ गुड डे.